नमस्कार. चला आज एका खूप सुंदर बौद्ध जातक कथेबद्दल बोलूया. ह्या कथा म्हणजे काय तर त्या आपल्याला मागच्या जन्मांबद्दल सांगतात आणि त्यातून ना एक खूप मोठं सत्य समोर येतं. तर मग तयार आहात ऐकूया ही गोष्ट एका सोन्याच्या हरणाची आणि त्याच्या तितक्याच समर्पित पत्नीची. तर या कथेची सुरुवात होते एका जरा वेगळ्या नात्यापासून. एका बाजूला आहे एक अतिशय श्रद्धाळू, धर्मावर पूर्ण विश्वास असणारी पत्नी आणि दुसऱ्या बाजूला तिचं सासर, जे तिच्या विचारांच्या एकदम उलट होतं. म्हणजे ते लोक नास्तिक होते. आणि याच संघर्षावर आपली संपूर्ण कथा आधारलेली आहे. बघूया पुढे काय होतं ते. तर ही गोष्ट आहे प्राचीन श्रावस्ती शहरातली. आणि इथेच याच शहरात एका तरुण स्त्रीच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा प्रवास सुरू होतो. आणि कमाल तर ही आहे की तिच्या साध्या शांत भक्तीने पुढे जाऊन एका संपूर्ण घरालाच बदलून टाकलं. कसं? तेच तर आपल्याला बघायचंय. आता बघा तिने काय केलं. तिने काही भांडण नाही केलं, वाद घातला नाही की कुणावर जबरदस्तीही नाही केली. तिने एक खूप साधा सरळ मार्ग निवडला. ती काय करायची तर आदरणीय भिक्षूंना घरी बोलवायची आणि मग हळूच अगदी सहजपणे आपल्या पतीला सांगायची की त्यांना भेटावं. आणि झालं हे तसंच. त्या भिक्षूंचं ज्ञान, त्यांचं वागणं बघून तिचा नवरा इतका प्रभावित झाला की बघता बघता संपूर्ण कुटुंबाने बौद्ध धर्म स्वीकारला. आणि गोष्ट इथेच थांबली नाही बरं का. पुढे जाऊन तर त्या दोघांनी म्हणजे पती पत्नी दोघांनीही संन्यासी जीवन स्वीकारायचं ठरवलं. आता ही जी गोष्ट होती ना ती तिथल्या सत्य सभागृहात बसलेल्या भिक्षुकांपर्यंत पोहोचली. आणि ते सगळे ऐकून चकित झाले. ते आपापसात बोलू लागले की अरे वा, हिच्या श्रद्धेने तर कमालच केली. तिच्यामुळे तिचा नवरा वासनेच्या जाळ्यातून, त्या बंधनातून बाहेर पडला. म्हणजे विचार करा तिचा प्रभाव किती मोठा होता. मग काय झालं? बुद्धांनी त्यांची ही चर्चा ऐकली आणि ते म्हणाले, बंधूंनो ऐका, तिने फक्त याच जन्मात आपल्या पतीला सोडवलंय असं नाहीये, तर मागच्या जन्मी सुद्धा तिने मोठमोठ्या ऋषींना मृत्यूच्या धाडेतून वाचवलं होतं. आता हे ऐकल्यावर तर सगळ्यांची उत्सुकता आणखीनच वाढली. मागच्या जन्मात ऋषींना वाचवलं म्हणजे काय? आणि बरोबर याच क्षणी आपली कथा एक एकदम वेगळं वळण घेते. बुद्ध आता वर्तमानातली गोष्ट थांबवून त्यांना एक खूप जुनी प्राचीन कथा सांगायला सुरुवात करतात. ही कथा आहे एका मागच्या जन्माची. आणि याच कथेतून या जन्मात जे काही घडलं त्याचा खरा अर्थ आपल्याला कळणार आहे. तर या जुन्या कथेत बोधिसत्व म्हणजे स्वतः बुद्ध एका हरणाच्या रूपात जन्माला आले होते. पण असं तसं हरिण नाही. तो तब्बल 80,000 हरणांचा राजा होता. त्याची त्वचा होती सोन्यासारखी लखलखीत, शिंग जणू चांदीचा मुकुटच, आणि डोळे गोल रत्नांसारखे तेजस्वी. आणि तो आपल्या पत्नीसोबत म्हणजे हरणीसोबत खूप आनंदाने राहत होता. पण म्हणतात ना, सगळं काही नेहमीच चांगलं राहत नाही. त्यांचं ते सुंदर, शांत आयुष्य एका सापळ्यात अडकणार होतं. आणि इथूनच या प्राचीन कथेतील खरा संघर्ष सुरू होतो. जेव्हा त्या हरणाच्या सुखी आयुष्यावर अचानक एक मोठं संकट कोसळतं. आणि होतं काय की त्या हरणाचा पाय एका शिकाऱ्याने लावलेल्या सापळ्यात अडकतो. तो बिचारा सुटण्यासाठी धडपड सुरू करतो. पहिला झटका देतो तर सापळ्याचा फास फक्त त्वचा कापतो. दुसरा झटका देतो तर तो फास आणखी आत थेट मांसात घुसतो. आणि तिसरा शेवटचा प्रयत्न करतो तेव्हा तर तो फास थेट हाडालाच जाऊन लागतो. आता मात्र सुटकीची कोणतीच आशा उरलेली नसते. हे संकट बघून बाकीची सगळी हरणं म्हणजे अख्खा कळप भीतीने जीव घेऊन पळतो. कोणीही मागे थांबत नाही. पण एक व्यक्ती मागे वळून बघते. त्याची पत्नी, ती हरणी. कळपात आपला नवरा नाहीये हे बघून ती त्याला शोधायला परत येते. विचार करा, सगळ्यांनी साथ सोडली पण ती परत आली. तिचं प्रेम आणि तिची निष्ठा खरंच अविश्वसनीय होती. आणि आता या कथेचा सर्वात महत्त्वाचा, सर्वात भावनिक क्षण येतो. ती हरिणी एका अशा त्यागासाठी तयार होते ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. तिची एक विनंती, फक्त एक विनंती, सगळं काही बदलून टाकणार होती. ती आपल्या अडकलेल्या पतीजवळ जाते, त्याला धीर देत म्हणते, स्वामी तुम्ही अजिबात घाबरू नका. मी त्या शिकाऱ्याला विनंती करेन आणि गरज पडली तर माझ्या जीवाच्या बदल्यात तुमचा जीव वाचवीन. स्वतःच्या प्राणांची आहुती आपल्या साथीदारासाठी. केवढा मोठा आणि निस्वार्थ निर्णय होता हा. तेवढ्यात तो शिकारी तिथे येतो आणि ती हरिणी न घाबरता त्याच्यासमोर उभी राहते आणि एक असं वाक्य बोलते जे कोणाचंही काळीच पिळवटून टाकेल. ती म्हणते, आधी मला मार आणि मग माझ्या पतीला.
आता विचार करा, एका हरणीच्या तोंडून माणसांसारखे शब्द ऐकून त्या शिकाऱ्याला काय वाटलं असेल. तो तर पार चकितच झाला. तो स्वतःशीच म्हणतो, अरे देवा, माणसाच्या आवाजात बोलणारा प्राणी मी तर आजपर्यंत कधीच पाहिला नाही. आणि त्याला फक्त तिच्या बोलण्याचं आश्चर्य वाटत नाही, तर एका जनावरामध्ये इतकं प्रेम, इतकी करुणा बघून तो पुरता हादरून जातो. तिचं ते प्रेम, ते धैर्य बघून शिकाऱ्याचं मन अक्षरशः पाघळतं. तो खूप प्रभावित होतो आणि तो त्या सोन्याच्या हरणाला काहीही न करता सापळ्यातून सोडून देतो. बघा, एका प्राण्याच्या करुणेने एका कठोर शिकाऱ्याचं आयुष्य कसं बदलून टाकलं. ही प्राचीन कथा सांगून झाल्यावर बुद्ध पुन्हा वर्तमानात येतात आणि आता वेळ आहे ती दोन्ही कथांना जोडण्याची, त्या जुन्या कथेतील पात्र कोण होती हे सांगण्याची. आणि आता येतो या कथेचा सगळ्यात मोठा खुलासा, तो क्लायमॅक्स. बुद्ध सांगतात की त्या जन्मात जो शिकारी होता तो होता छन्न. ती समर्पित प्रेमळ हरिणी, ती दुसरी तिसरी कोणी नसून वर्तमानातली तीच स्त्री होती जिने नुकताच संन्यास घेतला होता. आणि तो सोन्याचा हरिण, तो होता स्वतः बुद्ध. तर या दोन्ही कथांमधून एक खूप मोठी शिकवण आपल्याला मिळते. ही शिकवण आहे समर्पणाची, निष्ठेची. आणि ही गोष्ट आपल्याला हेही दाखवून देते की चांगले गुण, आपले सद्गुण हे कधीच संपत नाहीत. ते जन्माजन्मांतरांपर्यंत आपल्यासोबत राहतात. या संपूर्ण कथेचं सार काय आहे? तर समर्पण, करुणा, त्याग हे जे गुण आहेत ना, ते फक्त एका जन्मापुरते नसतात. ते आपल्या स्वभावाचा, आपल्या आत्म्याचा एक अविभाज्य भाग बनून जातात. म्हणजे त्या स्त्रीने या जन्मात जे काही केलं ते काही नवीन नव्हतं. तिच्या मागच्या जन्मातल्या चांगुलपणाचं ते एक स्वाभाविक रूप होतं. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. करुणेचे एक छोटंसं कृत्य किती दूरपर्यंत पोहोचू शकतं? त्याचे पडसाद कुठवर घुमू शकतात? या कथेचा हाच संदेश आहे, जो कोणत्याही काळासाठी, कोणत्याही व्यक्तीसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?